तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर भूताच्या स्टोऱ्या आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, बुलढाणा घाटातील एका पांढऱ्या साड्यावाले सावलीची ही गोष्ट आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एक जुन्या घाटाच्या रस्त्यावर कोणीतरी एकटं जायचं धाडस करत नव्हतं. लोक तिथले म्हणायचे की वळणाच्या रस्त्याच्या दारा एक पांढऱ्या साडीवाली बाई दिसते. एकदा रोहन आणि त्यांच्या 2 मित्रांनी उशीर झाला होता बाईक घाटावर चढवताना. पण मित्रांनो, दुःख इतकं होतं की समोरचं वळणसुद्धा नीट दिसत नव्हतं. अचानकच हेडलाईटच्या उजेडात त्यांना एक रस्त्याच्या कडेला एक बाई उभी दिसली. तिने हात देऊन लिफ्ट मागितली. मित्रांनी दुर्लक्ष केलं, पण रोहनचं लक्ष गेलं की तिचे पाय उलटे होते. बाईक वेगाने पुढे जात निघाली आणि काही अंतरावर गेल्यावर रोहनने मागे वळून पाहिलं. ती बाई आता रस्त्याच्या मधात उभी होती. बाईक अचानकच बंद पडली आणि आजूबाजूच्या पूर्ण शांत होतं. फक्त वाऱ्याचा आवाज येत होता आणि मागून हलकासा आवाज कोणीतरी काढला आणि म्हणायला लागला, मला सोडून कुठं जात आहे. रोहनने थरथर करत मागे पाहिलं. ती बाई अगदी बाईकच्या जवळ उभी होती. तिचे डोळे पूर्ण काळे, चेहऱ्यावर विचित्र हसू. अचानकच जोराचा वारा आला आणि सगळं धुंदक्यात हरवलं. सकाळी गावकऱ्यांनी त्या घाटावर बाईक पडलेली पाहिली, पण रोहन आणि त्याचे 3 मित्र नव्हते. आजही त्या घाटावर रात्री 12च्या नंतर कोणीतरी लिफ्ट मागताना दिसतं. पण मित्रांनो, तुमच्यासोबत जर अशा घटना घडल्या असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढील अपडेट मिळेल. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.